यमदीपदानाची महाकथा. अकाली मृत्यू टाळण्यासाठीची श्रद्धा आणि यमराजांनी दिलेला वर. सत्ययुगाच्या अखेरीस आणि त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीवर अनेक पराक्रमी राजे राज्य करत होते. त्यापैकी हेम नावाचा एक धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि दयाळू राजा होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. नद्या 12ही महिने वाहत होत्या. शेतांमध्ये भरघोस पीक यायचे आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. पण राजाच्या आयुष्यात एक दुःख होते. अनेक वर्षे झाली तरी त्याला अपत्य नव्हते. राजा आणि राणी रोज देवाकडे प्रार्थना करत असत. त्यांनी असंख्य यज्ञ केले, ब्राह्मणांना दान दिले, तीर्थयात्रा केल्या आणि कठोर व्रते पाळली. अखेर त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवांनी त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. काही महिन्यांनी राजवाड्यात एका सुंदर राजपुत्राचा जन्म झाला. संपूर्ण राज्य आनंदाने न्हाऊन निघाले. हत्तींच्या मिरवणुका निघाल्या, गरिबांना अन्नदान करण्यात आले आणि अनेक दिवस उत्सव साजरा करण्यात आला. राजपुत्र जसा जसा मोठा होऊ लागला तसा तसा त्याचे तेज आणि बुद्धिमत्ता सर्वांना दिसू लागली. पण राजाने त्याची कुंडली पाहण्यासाठी राज्यातील सर्व श्रेष्ठ ज्योतिषांना बोलावले. कुंडली पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. अखेर त्यांनी अत्यंत दुःखी मनाने राजाला सांगितले, महाराज, हा राजपुत्र अत्यंत भाग्यवान आहे, पण त्याच्या आयुष्यात एक भयंकर योग आहे. विवाहानंतर 4थ्या दिवशी त्याचा मृत्यू निश्चित आहे. हे ऐकताच राजाच्या आनंदावर विरजण पडले. राणी रडू लागली. अनेक उपाय करण्यात आले, ऋषीमुनींना विचारण्यात आले, विविध यज्ञ करण्यात आले, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळाले, नियतीचा हा खेळ टाळणे अत्यंत कठीण आहे. काळ पुढे सरकत गेला. राजपुत्र तरुण झाला. त्याने शस्त्रविद्या, राजकारण, धर्मशास्त्र आणि वेदांचे ज्ञान मिळवले. तो शूर, दयाळू आणि प्रजेला प्रिय होता. पण त्याच्या जन्मकुंडलीचे रहस्य फार थोड्या लोकांना माहिती होते. एक दिवस त्याचा विवाह एका सुंदर, बुद्धिमान आणि पतिव्रता राज्यकन्येशी झाला. विवाह अतिशय थाटामाटात पार पडला. संपूर्ण राज्य आनंदात होते, पण राजाच्या मनात एक अदृश्य भीती सतत होती. विवाहानंतर पहिला दिवस गेला, दुसरा दिवसही आनंदात गेला. तिसऱ्या दिवशी राजवाड्यातील काही वृद्धांना भविष्यवाणीची आठवण होऊ लागली आणि अखेर 4था दिवस उजाडला. त्या दिवशी राजकन्येच्या मनात अज्ञात अस्वस्थता होती. संध्याकाळ होताच तिने देवघरात जाऊन प्रार्थना केली. रात्र होताच तिने संपूर्ण राजवाड्यात दिवे लावले. संपूर्ण सुवर्ण आणि रौप्यांचे दीप, तुपाचे दिवे, कापसाच्या वाती आणि सुगंधी धूप यांनी राजवाडा उजळून निघाला. तिने विष्णू, लक्ष्मी, शिव आणि यमराज यांचे स्मरण केले. मध्यरात्र झाली. यमलोकात यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली, वेळ झाली आहे, राजपुत्राचा जीव घेऊन या. यमदूत पृथ्वीवर आले. त्यांनी राजवाड्यात प्रवेश केला, पण त्यांनी जे दृश्य पाहिले ते अद्भुत होते.
राजवाड्यात अंधाराचा लवलेश नव्हता. सर्वत्र प्रकाश होता. राजकन्या आपल्या पतीजवळ बसून मंत्रजप करत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिची श्रद्धा अढळ होती. यमदूतांनी नियमानुसार राजपुत्राचा जीव घेतला आणि यमलोकात परतले. पण त्यांच्या मनात प्रचंड दुःख होते. यमराजांनी विचारले, तुमच्या चेहऱ्यावर दुःख का दिसत आहे? यमदूत म्हणाले, महाराज, आम्ही अनेकाचे प्राण घेतले, पण आज प्रथमच आमचे मन व्याकुळ झाले. त्या नववधूचे प्रेम, तिची श्रद्धा आणि तिचे दुःख पाहून आमचे हृदय द्रवले. यमराज काही वेळ शांत राहिले. मग त्यांनी सर्व यमदूतांना आणि देवगणांना बोलावले. ते म्हणाले, मृत्यू हा सृष्टीचा नियम आहे. जन्म झाला की मृत्यू अटळ आहे. पण श्रद्धा, धर्म आणि सत्कर्म याचेही मोठे सामर्थ्य असते. ते पुढे म्हणाले, कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी जो मनुष्य माझ्या नावाने दक्षिण दिशेला दीपदान करेल, त्याच्या घरावर माझी कृपा राहील. त्याच्या कुटुंबाचे रक्षण होईल. अकाली मृत्यूचे संकट दूर राहील आणि त्याला दीर्घायुष्य लाभेल. असे म्हणत यमराजांनी मानवजातीला यमदीपदानाचा वर दिला. तेव्हापासून धनत्रयोदशीच्या संध्याकाळी लोक घराबाहेर दक्षिण दिशेला एक दिवा लावू लागले. हा दिवा केवळ तेलाचा किंवा तुपाचा नसतो. तो श्रद्धेचा, आशेचा आणि जीवनावरील विश्वासाचा दीप असतो. लोक श्रद्धेनुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. म्हणून या दिशेला ठेवलेला दीप यमराजांना अर्पण केला जातो. या दिव्याच्या प्रकाशामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतात, कुटुंबाचे रक्षण होते आणि जीवनात आरोग्य, सुख व समृद्धी येते. काळाच्या ओघात यमदीपदानाची परंपरा संपूर्ण भारतभर पसरली. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या प्रारंभी येणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी लाखो घरे या दिव्याने उजळून निघतात. अनेक ठिकाणी असा समज आहे की त्या रात्री यमराज पृथ्वीवर भ्रमण करतात आणि ज्या घराबाहेर श्रद्धेने यमदीप लावलेला असतो त्या घरावर ते कृपादृष्टी ठेवतात. आजही ग्रामीण भागात वृद्ध लोक सांगतात की यमदीप हा फक्त मृत्यू टाळण्यासाठी नाही, तर जीवनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आहे. हा दीप आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य क्षणभंगूर आहे. म्हणून प्रत्येक दिवस सत्कर्म, प्रेम, दया आणि श्रद्धेने जगावा. म्हणूनच यमदीपदान हे केवळ एक धार्मिक प्रथा नसून जीवन, मृत्यू, श्रद्धा आणि आशा यांचा संगम मानले जाते. आणि म्हणूनच प्रत्येक धनत्रयोदशीला एक छोटासा दिवा प्रज्वलित करून लोक यमराजांना नमस्कार करतात आणि प्रार्थना करतात, हे यमदेवा, आमच्या कुटुंबाचे रक्षण करा, आम्हाला निरोगी आयुष्य द्या आणि अकाली मृत्यूच्या संकटातून दूर